ज्ञानेश्वरी पठण अध्याय 13वा ओव्या 951 ते 975 श्लोक 19 ते 20। पैबाळ जैसे जीव विजे तै घासू विसा ठाई कीजे कैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही। एक क्षेत्र एक ज्ञान एक ज्ञेय एक अज्ञान हे भाग केले अवधान जाणून तुझे। आणि ऐसे निपार्था जरी हा अभिप्राव तुझा हाता नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू। आता चौठाई न करऊ एकही म्हणून न सरू आत्मानात्माना धरू सरिसा पाडू। परे तुआ हे तुले करावे मागोते आम्हा द्यावे। जे कानची नाव ठेवावे आपण पैगा। या श्रीकृष्णाची या बोला पार्थुरुमांची तू जाहला तेत देव म्हणती भला उचंबळेना। ऐसे नी तो येता वेगू धरुणी म्हणे श्रीरंगू। प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगू। प्रकृतिं पुरुषंचैव विध्यनादि उभावपि विकारांश्च गुणांश्चैव विद्धि प्रकृति संभवान्। गया मार्गाते जगी सांख्य म्हणती योगी। दयाची ये भाटिवे लागी मी के कपिल जावलो। तो हायक निर्दोखू प्रकृती पुरुष विवेकू मणी आधी पुरुष अर्जुनाते। तरी पुरुष अनादियाथी आणि तैची लागोनी प्रकृती संसरिसी दिवराती दोन्ही जैसी। कारूप नो हे वाया परिरूपा लागली छाया। निकणू वाडे धनंजया कणेसी कोंडा तैसे जान जवटे दोन्ही ये एकवटे। प्रकृती पुरुष प्रगटे अनादि सिद्धे पैक्षेत्र येणे नावे जे सांगितले आगवे तेची येत जाणावे प्रकृती हे गा। आणि क्षेत्रज्ञ ऐसे जया ते म्हणितले असे तो पुरुष हे अनारिसे न बोलू घिवे घेई। ये अनाने नावे परे निरूप्य आन नोहे हे लक्षण न चुकावे पुढत पुढती। तरी केवळ सत्ता तो पुरुष गा पंडुसुता। प्रकृती ते समजता क्रिया नाम बुद्धी इंद्रिये अंतःकरण इत्यादी विकार वर्ण। आणि ते तिन्ही गुण सत्वाधिक हा अघवाची मेळावा प्रकृती जाहला जाणावा। हेची हेतू संभवा कर्माची या। कार्यकारण कर्तृत्वे
हेतु प्रकृती रुच्यते पुरुष सुख दुःखानां भोक्तृत्वे हेतुरुच्यते तेत इच्छा आणि बुद्धी घडवी अहंकारेसी आधी मग तिया लाविती वेदी कारणांच्या तेची कारण ठाकावया जे सूत्र धरणे उपाया तया नाव धनंजया कार्य पैगा आणि इच्छा मदाच्या थावी लागली मनाते उठवी ते इंद्रिये राहटवी एक कर्तृत्व पैगा मनोनितीनी या जाणा कार्य कर्तृत्वा कारणा प्रकृती मूळ हे जाणा सिद्धांता म्हणे हिंचेनी समवाये प्रकृती कर्मरूप होये परिदया गुणा वाढे त्राये त्याची सारिखी ते सत्वगुणे अधिष्ठिजे ते सत्कर्म म्हणिजे रजोगुणे निपजे मध्यमते जे का केवळ तमे होती जे कर्मे निषिद्धे अधवे जाणतिये रामकृष्ण हरी।